नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माढा तालुक्यात पिंपळनेर या गावात नवीन शेतकरी की ज्यांनी पहिल्यांदाच मिल्क चार्जर वापरून दुग्ध व्यवसाय केलेला आहे आणि त्यांची आपण यशोगाथा जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. सुहास सयाजी लोंढे, पिंपळनेर, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जर आपण बघितलं साधारण तुमच्याकडे किती गाय आहेत? आता मी नवीनच 2 घेतले. नवीन फक्त 2 गाय घेतली. 2. आणि आता ह्या गायी जर बघितलं तर किती दिवस झालं येऊन ह्यांना? येऊन आता 6 महिने झाले. 6 महिने झाले. आणि मग मिल्क चार्जर किती दिवसापासून चालतायत? म्हणजे गाय आणल्यापासून मी 15-20 दिवसात मला माहिती झाली मिल्क चार्जर शुभम शिंदेकडनं मी चालू केलं. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर द्यायच्या आधी गायींची परिस्थिती कशी होती? मिल्क चार्जर द्यायच्या आधी अशी चमक पण एवढी नव्हती गायींवर. हा. अशी हात जर फिरवला केस अशी निघायची, म्हणजे असं एकदम केसाने भरलेली होती. भरलेली होती अशी. अंगावर हात फिरवला आपण आता अशी केस बिस लय पडायची ना. आता मी दुली पण नाही 4-5 महिने. 5 महिन्यात एकदा पण गाय धरली? दोलीच नाही. ती तर वेळ येत तरी दूध. कोण विश्वास ठेवलं? वापरून बघितलं पाहिजे. वापरले कसं करणार. मला सांगा, आता तुम्ही किती बकेट चालल्या साधारण? आता मी 10-15 होत आले. 15 बकेट. हा चालेल. घेत आहे. आणि आता जर ह्याची किंमत बघितली तर किती किंमत आहे? किंमत 1625 आहे त्याची. पण रिझल्ट दुसराच येत नाही मिनरल मिक्सरचा एवढा. चालून बघितलं? बघितलं चालू. मिनरल मिक्सर किती दिवस चालल्या? आधी किती आणले 10-12 दिवस चाललं पण त्याचा रिझल्टच वाटतं ना. ओके. परत मिल्क चार्जर चालू केलं. मग आता बघा काही शेतकरी काय म्हणते ती मिल्क चार्जर महाग आहे. मग तुम्ही 15 बकेट कशा चालल्या? महाग नाही का तर रेट पडतो ना. आता सध्या मला 32 रुपये पडतो. 32 रुपये. म्हणजे आता सध्या रेट कमी असून सुद्धा 3-5-8-5 3-5-8-5 ला 30 रुपये. पण माझी 4-5 फेट लागते. आणि मिल्क चार्जर चालायची आधी किती लागायची? आधी 3-5-8 पेक्षा कमी लागायची. म्हणजे 3-5-8 पेक्षा पण कमी लागत होती. तर अजून काय बदल जाणवला? अजून बदल म्हणजे एकदा लावल्या का परत उलटलंच नाही. काय बोलताय? आणि तुमच्या बरोबर जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी दुग्ध व्यवसाय चालू केलाय त्यांचा काय अनुभव आहे? त्यांनी वापरून बघितलं पाहिजे असं म्हणणं. तर तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या मित्रांचा गोटा असेल त्यांच्या काय गात गेलेत का तुमच्या बरोबर गेलेले? नाही. वर्ष खाली काय वर्ष. आणि त्यांनी काय देतात? ती मिनरल मिक्सर करते. ही सांगितली म्हणते ती महाग आहे असं चालल्यावरच कळते ह्या रिझल्ट काय वाटतं तुम्हाला? तुमचं पहिलं दूध आणि चारल्यानंतर दूध किती फरक आहे? आता गिरला मी चारतो, पहिलं चारत नव्हतो का नाही तर पोरं दूध पित नव्हते. आता चारल्यापासून दूध पिते म्हणजे मागते ती कावा काढायचं दाख काढायचं असं. बर. काय बदल जाणवलं दुधामध्ये? दूध चवदार लागायला लागलं ना. होय. आणि गायमध्ये अजून काय बदल जाणवला? काय मग दुसरा शेण आल्या गाई. शेण पहिलं पातळ होतं आता घट्ट आलं. म्हणजे पहिले तुमचे गाय अशा भरायच्या बरोबर. आता बघितलं तर शेण एकदम घट्ट आहे. आता ही पहिलं पाण्यासारखं शेण पडायचं पाण्यासारखं. आता तुमचं घट्ट एकदम घट्ट शेण आलेलं आहे. वास येत नाही. वास येत नाही. बघ आता आपण गोट्यामध्ये उभा आहे तरी बिलकुल सुद्धा वास येत नाही. कुठं माशी नाही काय नाही काय अजिबात माशी नाही. गोट्यात माशी नसेल असं वाटतंय लोकांना. म्हणजे बघितल्याशिवाय कसं करणार? आल्यावरच म्हणजे माणसाला वाटणार ही काहीतरी मनानच सांगते ती. नाही. पण ऍक्च्युली कुठं जरी आपण बघितलं तर आता ही शेळीचा गोठा आहे. शेळी तर वासला येतो तरी पण जनावराचा येतो तर ह्यांना सगळ्याला तुमचं मिल्क चार्ज चालू आहे तर कुठंच वास नाही. तर काय रहस्य वाटतं तुम्हाला ह्याच्या पाठीमागे? चांगला आहे शेतकऱ्यांनी यूज करावा. आता बघा आपण ऑब्झर्वेशन एक तुम्ही केलं का? गाय वेल्यानंतर गाय तयार होती का खराब होती? म्हणजे खराब म्हणजे हे चालू पीक आहे का नाही त्या मापात मी चांगली म्हणजे तब्येत म्हणजे इतर जे आपण जनरल प्रोडक्ट देतो त्यांना जास्तच खराब होतं. त्यावेळेस गाय वेल्यानंतर जसं दूध निघेल तसं खराब होतं. विशेष म्हणजे काही आजारी ना. एकदा पण लावण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. म्हणजे 6 महिन्यात एकदा पण दगडी नाही आजार नाही काय नाही तसलं काय. पण जर्सी म्हणल्यावर दगडी तर फिक्स दगडी बघायच नाही. चालू केलं ना मिल्क चार्जर
त्याच्यामुळे तुमच्या गोट्यात डॉक्टर फक्त भरायला लागतात. दगडी ही मला माहितीच नाही कशी आहे काय होती म्हणते नुसती दगडी पण कसलं आहे ती माहितीच नाही आपल्याला दगडी. काय वाटतं या पाठीमागे? चांगलं आहे वापरावं शकतो. ओके. तर जी काही ज्या गायी गाब जात नाहीत किंवा गायी खराब राहतात तर अशा शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ शकतो? त्यांनी मिल्क चार्जर वापरलं पाहिजे. तुम्हाला कोण उपलब्ध करून कोण देतं मिल्क चार्जर? शुभम शिंदे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. शुभम शिंदे, APC पिंपळनेर, मोबाईल नंबर 9011566498. हे जे शेण आहे ते मिल्क चार्जर वापरलेल्या गाईचं गोअमृत आहे. तर मला सांगा साहेब, ही जी शेण आहे तर ही किती दिवसाचं शेण पडलेलं आहे? हे 2 महिन्याचं आहे. 2 महिने. तर ह्याच्या आधी पण तुमच्याकडे जनावर होती आणि त्याच्या आधी पण तुमच्याकडे उकंडा होता. होता. पण त्या क्षणामध्ये ह्या क्षणामध्ये काय बदल जाणार? ती कुजतच नव्हतं वर्ष हाय असंच राहायचं. हा. आणि ही 2 2 महिने महिन्यात कुस्त्यान शे टाकले तसं त्याचा रिझल्ट चालू आहे. तुम्ही कशाला टाकले का? टाकले गिनीगोलला टाकले बरं, नेपियरला टाकले. मग त्याचा पण आपण बघूया की आता ह्याचा जर वास बघितला तर वास सुद्धा येत वास नाही कसलाच येत नाही. चहापत्ती सारखं शेण. त्याला बाकीचं कुजवायसारखं काहीच करायची गरज नाही. ऑटोमॅटिक रेडीमेड मिल्क चार्जर जर शेण दिलं, मिल्क चार्जर जर जनावराला दिलं तर ही एकदम जबरदस्त गोअमृत आपल्याला तयार होते. आणि ह्याची जर बघितली ही लुसलुशीतपणा बघा ही आणि लोण्यासारखं शेण लागतंय. लोंढे साहेबांनी तर आपल्या त्यांच्या गिनीगोल घासाला तर आपलं मिल्क चार्जरचं गोअमृत हे खत घातलेलं आहे. तर गोअमृत दिल्यानंतर काय रिझल्ट आला आणि त्यांचा झालेला चमत्कार आपण त्यांच्या तोंडात ऐकूया. तुम्ही ह्याला गोअमृत दिले बरोबर. तर काय तुम्हाला पहिला घास तुम्ही पहिलं पण करायचं पारंपरिक, तर ह्या घासामध्ये आणि पहिल्या घासामध्ये काय बदल वाटतंय? पहिलं आपलं रासायनिक खत टाकत होतो का त्यावेळेस त्याला अशी काळोखी एवढे नव्हती. बर. काळोखी नसायची जनावर एवढे खात बी नव्हते आवडीनं. हा. आता ही प्रत्येक कापण्याला मी गोअमृत टाकत असतो. बर. आणि त्याच्यावर असं म्हणजे काळोखी बी राहते, हा. गाय पण खाते आणि क्वालिटी बी लागते आता दुधाला. बघा ही साधारण ऊसासारखं ह्याचं पेर बसले बरोबर आहे. आणि ह्याचं जर बघितलं आपण ह्याचं पान तर पान असं तलवारी सारखं झालंय. पण हा. आणि हाईट बघितलं तर किती झाली हो हाईट? 12-13 फूट. जवळजवळ आता तुमचा हात जर बघितलं माझा हात तर 6-6.5 फूट आहे. आणि त्याच्यावर मग 13 अजून वाढतंय. अजून वाढतंय. आणि हे जे पेर बघा हे बघा ऊसासारखं पेर आहे बघा. आणि हे जी गोडी कशी आहे हो? जनावर आता एवढा निबार घासी जर केमिकलचा असला तर खात होती का? खाते पहिलं खात नव्हते, केमिकलचा खात नाही ती. आता खाते. आणि आता आपलं गोअमृतच दिलंय, दुसरं काहीच दिलं नाही. काय नाही दुसरं टाकतच नाही दुसरं. बघा ही फुटव्यांची आणि हे जे फुटवं बघा कसं आहे अजून चालू. तर राम सर नेहमी सांगतात की आपलं मिल्क चार्जर चारलेल्या गाईचं जे शेण आहे हे आपल्या शेतीमध्ये क्रांती करणार आहे. काय वाटतं? दुहेरी फायदा होतो मिल्क चार्जर. कसा? शेण चांगलं हा. आणि त्याचा शेतीत उपयोग केला त्याचं उत्पादन अजून वाढतं. म्हणजे जर मिल्क चार्जर जर गायला दिलं मी म्हणतो गायला दूध जर नाही वाढलं तरी त्याचं गोअमृत शेण जे आहे ते चांगल्या क्वालिटीत तयार होते. ती शेतीला वापरायची त्यातनं उत्पादन जास्त मिळते. म्हणजे गाय पण चांगली, हा, आपल्याला दूध पण चांगलं आणि शेती पण आणि आपली शेती पण चांगली. म्हणजे जे सरांनी एवढ्या अथक प्रयत्नातून जे मिल्क चार्जर संजीवनी जी दिली त्या बाबतीत काय सांगू इच्छितो? तसा विचार केला तर मग ती गाय असली म्हणजे फुकाट चारली नाही जाईल. बरोबर. कारण ती इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही. आता मिनरल मिक्सचर चारलं तर शेणात काय बदल होणार? बरोबर. ह्याची चौरंगी म्हणजे चारही बाजूने उपयोग आहे ह्याचा. म्हणजे जे आपण देतोय हे फ्री मध्येच आहे. फ्री मध्येच म्हणायचं. हो सगळंच मग आता शेण बी चांगलं, शेणा पण शेती बी चांगली, पण रासायनिकला पैसा तिथे लागते वाचते ते ना. आता ह्याला मला जर महिन्याला 2000 लागत होतं. कशाला? त्याला रासायनिक खत टाकायला. आता कापणी झाली की शेण टाकायचं. म्हणजे आता कापणी झाली का गोअमृत टाका. म्हणजे तिकडचं 2000 जर तुम्ही मिल्क चार्जरच्या बकेटला गुंतवणूक केली तर तुम्हाला 2 बकेट येते. बरोबर आहे. तर इतर जे शेतकरी आहेत ती चारा पिकासाठी जी युरिया टाकते ती
किंवा ही रासायनिक खत टाकते ते आणि त्याचा चारा जनावराला देत होती, त्यावेळेस जे प्रॉब्लेम येत येते त्या प्रॉब्लेमला जर आपल्याला टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे? मिल्क चार्जरशिवाय पर्याय नाही. म्हणजे मिल्क चार्जर चारून त्याचं शेण दिलं पाहिजे. दिलं पाहिजे शेतीला. ओके. मग ह्याची गुणवत्ता बी चांगली येते. कारण की आता बघा फॅट SNF जर लागायचं असेल हा. तर पहिला चारा चांगला चारा, दिला चारा. पाहिजे, बरोबर. चारा. आणि जर चारा सकस असेल तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.